सिंधुदुर्गात ढगफुटीसारखा पाऊस। कुडाळ तालुक्यातल्या घोडगे गावात पावसाचा हाहाकार। नदीलाही पूर। नाशिक शहरामधले रस्ते पुन्हा जलमय। पावसामुळे काही भागात रस्त्यांना नदी नाल्याचं रूप। मान्सूनपूर्व कामं व्यवस्थित झाली नसल्यानं मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी। सोलापूरच्या चांदणी नदीला पूर। पुलावरून पाणी वाहत असल्यानं बार्शी तालुक्यातल्या काही गावांचा संपर्क तुटला। मनाई असूनही नागरिकांचा जीवघेणा प्रवास। जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यात मुसळधार पावसामुळे डोंगरी नदीला पूर। पाटणा देवीसाठी परिसरात दर्शनासाठी गेलेले भाविक मंदिर परिसरात अडकले। शहराच्या अनेक भागात पाणी शिरलं। शेवगाव बस स्थानकातील खड्ड्यांविरोधात अनोखा आंदोलन। भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संजय नागरेंकडून खड्ड्यात बसून चिखलाने अभिषेक। नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात बुरशीजन्य रोगांमुळे संत्रा आणि मोसंबीची गळ। जवळपास 50% मोसंबीचं पीक खाली आल्याचं चित्र। शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका। राज्यातल्या 13 पेसा जिल्ह्यात आदिवासी संघटनांकडून उद्या बंदची हाक। सर्व आदिवासींकडून ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात येणार। आदिवासींच्या पेसा योजनांची अंमलबजावणी होत नसल्यानं आंदोलनाचा इशारा। लाडकी बहीण योजनेच्या पाठोपाठ आता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळणार। एप्रिल ते जुलै दरम्यानचा चौथा हप्ता वितरित करायला 2061 कोटी रुपयांची मान्यता। पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण। आरोपींच्या जामीन अर्जावर 22 ऑगस्टला निकाल। ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज कळवा रुग्णालयाच्या परिसरात अल्पवयीन गतिमंद मुलीचा विनयभंग। सुरक्षा रक्षकांकडून आरोपीला चोप। पोलिसांच्या ताब्यात सोपवलं। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कोठडीमध्ये 27 ऑगस्टपर्यंत वाढ। जामीन देण्यास न्यायालयाचा नकार। कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल तुरुंगात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।